राजकारण सुद्धा ऊन सावल्यांचा खेळ आहे का? आजचा दिवस कितीही चांगला असेल तर उद्याचा दिवस चांगलाच असेल याची खात्री राजकारणामध्ये आहे का? तर अजिबात नाही. एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले, शिवसेनेचे सुद्धा ते प्रमुख झाले. आता कसे झाले हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. परंतु एकनाथ शिंदेना सतत असं वाटत राहिलं की मी शिवसेनेचा नेता आहे, शिवसेना माझी आहे आणि महाराष्ट्राचा आज मी मुख्यमंत्री आहे. भविष्यामध्ये महाराष्ट्रामध्ये माझं एक स्वतंत्रपणे अस्तित्व राहील आणि स्वतंत्रपणे माझं महत्व महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राहील. अशा थाटात, अशा आविर्भावात त्यांनी शिवसेनेशी गद्दारी करून शिवसेना जरी फोडली असली तरी आता एकनाथ शिंदे यांचे सर्व डाव उलटे पडण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्या विषयाला आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहता द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, एव्हा ही बातमी आपण ऐकली असेल की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघे आता येत्या 5 तारखेला मुंबईमध्ये एका मोर्चाच्या निमित्तानं एकत्र येत आहेत. हिंदी सक्तीच्या विरोधातला मराठी माणसांचा एल्गार या माध्यमातून समोर येतोय आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आता एका व्यासपीठावर येणार आहेत, एका मोर्चामध्ये येणार आहेत. गेल्या 4 महिन्यापासून एक प्रक्रिया सुरू होती महाराष्ट्रामध्ये की राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होणार आहे आणि ही दिवस किंवा ही घटना कधी घडेल असं सगळ्या संपूर्ण महाराष्ट्राला त्याची उत्सुकता होती. प्रत्यक्षात युतीची घोषणा होणार नसली तरी त्याची एक छोटीशी झलक येत्या 5 तारखेला 5 जुलैला मुंबईमध्ये आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने या मोर्चाला पाठिंबा दिलाय. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कारण मराठीचा मुद्दा आहे. मराठी या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांनी एक व्हावं असं आवाहन राज ठाकरे यांनी केलंय. कारण या मोर्चामध्ये कुठला झेंडा असणार नाही किंवा कुठला पक्ष असणार नाही असं राज ठाकरे यांचं मत आहे. परंतु राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने, जे की महाविकास आघाडीचा जो घटक आहे, हा काँग्रेस पक्ष सुद्धा या मुद्द्याबरोबर सकारात्मक आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाची आलेली आहे. 1-2 दिवसामध्ये काँग्रेस पक्षाची अधिकृत भूमिका जी आहे ती आता समोर येणार आहे. वंचित बहुजन आघाडी, प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी यांची ही भूमिका 2 दिवसामध्ये समोर येणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक भव्य दिव्य मोर्चा राज्य शासनाच्या त्रिभाषा सूत्राच्या विरोधामध्ये आता आपल्याला बघायला मिळणार आहे. हा मोर्चा तर निघणार आहेच. भले या मोर्चा कायदेशीर दस्त्या अडवण्याचा प्रयत्न वेगवेगळे डावपेच करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. आपण त्यातलाच एक भाग, छोटासा भाग म्हणून नेहमीप्रमाणे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची सगळी आता स्टेटमेंट वगैरे आपण ऐकली असतील. त्यांना काही फारसं महत्व दिलं पाहिजे अशातला भाग नाही, तो त्यांचा नेहमीचा खेळ आहे. परंतु हा मोर्चा होऊच नाही. न्यायालयामध्ये जाऊन यावर स्टे करता येईल का? कायदेशीररित्या हा मोर्चा अडवता येईल का? किंवा मोर्चाला परवानगी नाकारता येईल का? अशा पद्धतीचे सर्व डावपेच सुरू आहेत. वकिलांची एक मोठी टीम देवेंद्र फडणवीसांसाठी या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेते आणि कायदेशीर मार्ग काढून राज ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना रोखण्याचा प्रयत्न येत्या 2-4 दिवसात केला जाण्याची शक्यता आहे. असं असलं तरी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे ज्या मुद्द्यासाठी हा मोर्चा काढतायत तो मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे आणि तो मुद्दा आहे मराठीचा मुद्दा. राज्यामध्ये कुठल्याही किमतीमध्ये हिंदी सक्ती झाली नाही पाहिजे. त्रिभाषा सूत्र महाराष्ट्रामध्ये अंगीकारण्याची काही आवश्यकता नाही आणि हिंदीची सक्ती करण्याची काही आवश्यकता नाही किंवा पहिलीपासून हिंदी शिकवण्याची काही आवश्यकता नाही. महाराष्ट्रामध्ये मराठीची सक्ती झाली पाहिजे. मराठी ही महाराष्ट्राची अत्यंत महत्वाची असलेली मातृभाषा आहे आणि मराठी नंतर दुसऱ्या भाषेचा कुठला जर विचार करायचा असेल तर तो इंग्रजी भाषेचा विचार करायचा, कारण तो जागतिक भाषा आहे. अशा प्रकारची भूमिका या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेली आहे. आणि कोणत्या मुंबईमध्ये मराठी हा शब्द एक अस्मितेचा शब्द आहे. मराठी या शब्दाच्या भोवती फार मोठं वलय आहे. मराठी या शब्दाभोवती संपूर्ण मराठीतले मुंबईतले 1.5 कोटी लोक साधारणपणे मराठी या मुद्द्याभोवती एकत्र येतात आणि मग आता हा मराठीचा मुद्दा पुढा करून ही हिंदीची सक्तीच्या विरोधामध्ये किंवा मुख्यमंत्र्यांनी किंवा राज्याच्या सरकारने जे हिंदी सक्तीचं GR जो काढलेला आहे हा GR रद्द करण्यात यावा आणि हिंदी ही भाषा महाराष्ट्रामध्ये शिकवण्याची आवश्यकताच नाही अशा प्रकारची भूमिका आता
या दोघांनी घेतलेली आहे. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये टेन्शन वाढलेलं आहे ते एकनाथ शिंदे यांचं टेन्शन वाढलंय. कारण एकनाथ शिंदे सातत्याने स्वतःला माझी शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना आहे, माझी शिवसेना ही मराठी माणसांच्या हक्काची शिवसेना आहे, मी मुंबईमध्ये मराठी माणसाचा दाता आहे, करता आहे, धरता आहे, किंवा महाराष्ट्रामध्ये माझी जी शिवसेना आहे ही शिवसेना खऱ्या अर्थाने मराठीच्या प्रश्नासाठी लढणारी शिवसेना आहे, अशा प्रकारची भूमिका त्यांनी गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये वारंवार बोलून दाखवलेली आहे, घेतलेली आहे. आता शिंदे यांच्यावर ही वेळ आलेली आहे, बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला. एकनाथ शिंदे उद्याच्या मोर्चामध्ये सहभागी होणार का? राज ठाकरेंनी ज्या मुद्द्यावर हा मोर्चा आयोजित केला आहे त्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे, त्यांचे सर्व खासदार, त्यांचे सर्व आमदार, त्यांचे सर्व मुंबई महापालिकेमध्ये त्यांच्या बाजूला असलेले, मुंबई असेल, ठाणे असेल, त्या परिसरातले सगळे नगरपालिकेचे सदस्य किंवा महापालिकेचे सदस्य, माजी सदस्य आता या मोर्चामध्ये सहभागी होणार का, अशी चर्चा आता महाराष्ट्रामध्ये जोरदारपणे सुरू झालेली आहे. एकनाथ शिंदेना कुठल्याही किमतीमध्ये बाळासाहेबांची शिवसेना हे नाव सांगायचं असेल, ही शिवसेना माझी आहे असं पुन्हा म्हणायचं असेल तर त्यांना या मोर्चात सहभागी व्हावंच लागणार आहे. आणि ते जर उद्याच्या 6-5 तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी झाले नाहीत तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही त्यांनी पळवलेली शिवसेना आहे, बाळासाहेबांची शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची शिवसेना आहे, किंवा एकनाथ शिंदे यांना मराठीचं काहीही देणं घेणं नाही, मुंबईचं काहीही देणं घेणं नाही, ठाण्याचं काहीही देणं घेणं नाही, महाराष्ट्रातल्या मराठी मुलकाचं त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांना फक्त आणि फक्त त्यांना मुख्यमंत्री पदाची खुर्ची पाहिजे होती, त्यांना सत्ता पाहिजे होती. आणि सत्तेसाठी त्यांनी अशा पद्धतीनं आपला महत्वाचा, ज्याने आपल्याला वाढवलं, पोचलं, मोठं केलं, पद दिली, असा पक्ष फोडला आणि तो पक्षामध्ये मोठं बंड करून बाकी आमदारांना सगळ्या बाजूला घेऊन शिवसेनेला खिळखिळ करण्याचा प्रयत्न केला. हे आता सिद्ध होणार आहे. त्यासाठी एकनाथ शिंदेचे गेल्या 4 दिवसापासून सातत्याने एक प्रयत्न आहेत. अशी खाजगी अत्यंत आतल्या गोटातली बातमी अशी आहे की कुठल्याही किमतीमध्ये हा मोर्चाच रोखायचा, म्हणजे हा मोर्चा निघूच नाही, यासाठी काय कायदेशीर तरतूद करता येते का, न्यायालयातून यावर काही स्टे घेता येऊ शकतो का, किंवा लॉ अँड ऑर्डरचं निमित्त पुढे करून या मोर्चाला परवानगी नाकारता येते का, यासाठी सातत्याने एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस प्रयत्न करत असल्याची बातमी हाती आलेली आहे. आणि एकनाथ शिंदे यांची तर झोपच उडली आहे. ते सतत मुख्यमंत्र्यांना सांगतायत की उद्याच्या 5 तारखेचा हा मोर्चा कुठल्याही किमतीमध्ये झाला नाही पाहिजे, आणि तो जर झाला तर तो माझ्यासाठी खूप अडचणीचा ठरण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका अवघ्या काही दिवसावरून टेपलेल्या आहेत आणि नेमक्या या प्रसंगी राज ठाकरेंनी टाकलेला हा जो एक डाव आहे हा एकनाथ शिंदेच्या राजकीय कारकिर्दीला उद्ध्वस्त करणारा डाव आहे. एकनाथ शिंदेच्या पुढे खूप मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. एकनाथ शिंदेला एकतर सरकारमधून बाहेर पडावं लागेल आणि मोर्चामध्ये सहभागी व्हावं लागेल, किंवा सरकारमध्ये राहून मोर्चामध्ये सहभागी व्हावं लागेल, किंवा मोर्चामध्ये ते जर सहभागी झाले नाहीत उद्याच्या तर त्यांना पुन्हा शिवसेना माझी, मी मराठी माणसाचा, बाळासाहेबांची शिवसेना माझी, आनंद दिघे साहेबांची शिवसेना माझी, अशा प्रकारची भाषा कुठल्याही किमतीमध्ये वापरता येणार नाही, अशी परिस्थिती सध्या मुंबईमध्ये निर्माण झालेली आहे. विधानसभेचं अधिवेशन अगदी उद्याच्या 1 तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सुरू होत आहे आणि 5 तारखेला मोर्चा आहे. त्यामुळे हे अधिवेशन अत्यंत वादळी ठरणार आहे. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राचं सरकार हिंदीची सक्ती का करतंय, हिंदीचा पोळका या महाराष्ट्राच्या सरकारला एवढा का आलेला आहे, कशासाठी हिंदीवर यांचं इतकं प्रेम बसलंय, कोणाच्या सांगण्यावरून हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये करत आहेत, हिंदी पट्ट्याचं प्रभुत्व महाराष्ट्रामध्ये वाढवण्याचं कारणच काय, असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. एका उत्तर भारतीय मुंबईमध्ये जे उत्तर भारतीय मंडळी आहेत त्याच्या अध्यक्षाने एक स्टेटमेंट केलंय की आता मुंबईचा महापौर हा उत्तर भारतीय होऊ शकतो, कारण मुंबईमध्ये उत्तर भारतीयांची संख्या ही मराठी माणसाच्या संख्या इतकीच झालेली आहे. आणि ते इत्तिबाद असा करतात की मराठी माणसं 5 ठिकाणी विखुरले जातील, राज ठाकरेकडे काय जातील, उद्धव ठाकरेकडे काय जातील, एकनाथ शिंदेकडे काय जातील, काँग्रेसकडे काय जातील, शरद पवाराकडे काय जातील, आणि पूर्णपणे उत्तर भारतीय एकत्र आला तर मुंबईमध्ये महापौर हा उत्तर भारतीय बसू शकतो, अशा प्रकारचं विधान त्यांनी केलेलं आहे. म्हणजे मुंबईवर कब्जा करण्याचा जो डाव आहे उत्तर भारतीयांचा पूर्वीपासूनचा जो डाव आहे,
कुठल्याही किमतीमध्ये मुंबई गिळंकृत करायची, कुठल्याही किमतीमध्ये मुंबई हडप करायची, कुठल्याही किमतीमध्ये मुंबईवर आपला झेंडा फडकवायचा, अशा प्रकारचं स्वप्न मोदींचं, शहांचं आहे. ते स्वप्न एका वेगळ्या पद्धतीने साकार करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू आहेत. आणि त्या सगळ्या प्रयत्नामध्ये किंवा त्या परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना मात्र इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती झालेली आहे. एकनाथ शिंदे आता काय भूमिका घेतात? एकनाथ शिंदे हे जर आता खरंच बाळासाहेबांचे शिवसैनिक असतील, एकनाथ शिंदे हे खरंच आनंद दिघेंचे शिवसैनिक असतील, तर त्यांना आता उद्याच्या मोर्चामध्ये कुठल्याही किमतीमध्ये उतरावंच लागणार आहे. आणि ते उतरले नाहीत तर एकनाथ शिंदेचे आजपर्यंतचे सर्व दावे, सर्व भाषणं हे सगळे फेल ठरतील, फोल ठरतील, अशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आज इतकंच. अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.